हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन. आकर्षणाचा सिद्धांत कसा काम करतो तर ते आज आपण इथे जाणून घेणार आहोत. आकर्षणाच्या सिद्धांताबद्दल आपण सर्वजण ऐकत आलेलो आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सांगतं की लाईक्स अट्रॅक्ट लाईक. जशी तुमची फ्रिक्वेन्सी असते तशाच प्रकारची फ्रिक्वेन्सी तुम्ही अट्रॅक्ट करता, बरोबर. उदाहरणार्थ सांगायचं झालं, जर तुम्ही पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये राहत असाल तर पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीज अट्रॅक्ट कराल. एव्हरीथिंग इज एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी. हे ब्रह्मांड पूर्ण एनर्जीनी बनलेलं आहे, 5 एलिमेंट्सनी बनलेलं आहे, 5 तत्वांनी बनलेलं आहे. मी सुद्धा एक एनर्जी आहे आणि तुम्ही सुद्धा एक एनर्जी फ्रिक्वेन्सी आहात, व्हायब्रेशन आहात. म्हणजे हे पूर्ण ब्रह्मांड, हे सर्व वस्तू हे काय आहे तर हे एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी आहे. ओके, एव्हरीथिंग इज अट्रॅक्टिंग इट्स लाईट एनर्जी. म्हणजेच समजा मी जर 3.5 ह्या एनर्जीवर असेल तर 3.5 ची एनर्जी त्याच गोष्टीला अट्रॅक्ट करेल. म्हणजेच काय, तुम्ही जर 3.5 एनर्जीवर आहात तर 3.5 एनर्जीला जी गोष्ट मॅच होत आहे तीच गोष्ट तुमच्याकडे घेऊन येईल. म्हणजे 3.5 एनर्जी आहे तर 3.5 वालीच एनर्जी अट्रॅक्ट होणार. कळलं? म्हणून म्हटलं जाते की लाईक्स अट्रॅक्ट लाईक. म्हणजे तुम्ही जे विचार करत आहात त्या गोष्टी अट्रॅक्ट करा. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल तर पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक अट्रॅक्ट कराल. जर तुम्ही निगेटिव्ह विचार कराल तर तुम्ही निगेटिव्हच गोष्टी अट्रॅक्ट कराल. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून तुम्ही काही पण करू शकता, मिळवूसुद्धा शकता किंवा बनवूसुद्धा शकता. फक्त पॉझिटिव्ह. ओके, जे पण पाहिजे ते तुम्ही निवडत असता. मग ते कितीही मोठी विश असू द्या, ते तुम्ही मिळवू शकता. तुमची एखादी एक विश, पॉझिटिव्ह विश घ्या. आपले पॉझिटिव्ह थॉट्स, विचारांनी तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. कारण तुमचं जे काही माइंड आहे, हे सबकॉन्शियस माइंड, हे माइंड युनिवर्समध्ये सर्वात पॉवरफुल मॅग्नेट आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं, लाईक्स अट्रॅक्ट लाईक. म्हणून तुमचं माइंड युनिवर्समध्ये सर्वात पॉवरफुल मॅग्नेट आहे आणि तुम्ही जे विचार करत आहात ते अट्रॅक्ट करण्याची ताकद ठेवत असते. परंतु कोणती पण विश मिळवण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये जे गोष्टी पाहिजे आहे त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायला हव्यात की तुम्हाला एक्झॅक्टली पाहिजे काय आहे ते क्लिअर करायचं. आणि जे पण पाहिजे आहे त्या संबंधीची पॉझिटिव्हली विचार तुम्हाला करावा लागेल. म्हणजेच आपण म्हणतो ना, जे बघतो, जे विचार करतो तेच आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट होत असतं. म्हणून आपल्याला काय पाहिजे आहे त्यावर फोकस करायचा आहे, जे नाही पाहिजे आहे त्यावर फोकस करायचा नाही आहे. आपल्याला काय हवं आहे, आपलं ध्येय काय आहे आणि त्या ध्येयाला अचीव करण्यासाठी आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला एक्झॅक्टली क्लिअर करायचं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली पाहिजे काय आहे. आणि जे पण पाहिजे त्यासंबंधी तुम्ही पॉझिटिव्हली तुमच्या माइंडमध्ये विचार करावा लागेल. कारण तुम्ही जे पण विचार कराल ते तुम्ही बनाल आणि जे तुम्ही बनाल तेच तुम्ही अट्रॅक्ट कराल. आपलं हर एक विचार मॅग्नेटसारखं काम करत असते, ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी असते आणि जे पण आपण विचार करतो सेम फ्रिक्वेन्सीची गोष्ट आपण अट्रॅक्ट पण करत असतो. तुम्ही हे माना किंवा नको माना, पण हर एक सेकंद लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करत असते. आपण जे पण विचार करतो हर एक विचारावर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत आहे. भलेही कोणी लॉ ऑफ अट्रॅक्शनला फॉलो करत असेल तरीही त्यांच्यासाठी लॉ हा युनिव्हर्सल लॉ काम करत आहे. जरी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या तुम्ही जर्नीमध्ये आहात तरी पण हा लॉ युनिव्हर्सल लॉ कामच करत आहे. तर हर एक विचारावर लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं. जेव्हा तुम्ही पास्टमध्ये विचार करत असाल, म्हणजेच भूतकाळाबद्दल तेव्हा पण हे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत आहे.
जेव्हा तुम्ही वर्तमान काळात प्रेझेंटबद्दल विचार करत असाल तेव्हा पण हे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत आहे. जेव्हा तुम्ही भविष्य काळ फ्युचरविषयी विचार करत असाल तेव्हा पण हे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन थ्रू आपण आपल्या हर एक विचारांनी आपण आपल्या लाईफला क्रिएट करत आहोत. तुमच्या प्रेझेंट लाईफमध्ये जे पण आहे जसं पण तर ते जसे पण लोक तुमच्याकडे आहे, जे पण तुमच्याकडे आहे, जशी पण जॉब तुमच्याकडे आहे, तुमची जशी पण हेल्थ तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे जेवढे पण पैसे आहे, जे पण तुमच्याकडे उपस्थितीमध्ये कार असेल, जे पण तुमच्याकडे राहतं घर आहे, जे पण तुम्ही लावत आहात ते कपडे असतील, जे उपस्थितीमध्ये तुमच्याकडे मनी असतील किंवा कोणतंही काहीही वस्तू तुमच्याकडे असतील, ओके, किंवा कोणतं कर्ज वगैरे तुमच्याकडे सध्या तुमच्यावरती असेल तर ते हर एक वस्तू तुमच्याजवळ लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे तुमच्याजवळ पोहोचलं आहे. जर कोणतं कर्ज असेल तर तुम्ही तुमच्या विचारांनी कुठे ना कुठे ते फ्रिक्वेन्सी तशी मॅच झाली त्यामुळे कर्ज आहे. तर काही गिल्ट फील करायचं नाही आहे आपल्याला. हो पोनो प्रेयर करून सुद्धा हे कर्जसुद्धा सॉल्व करता येते, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रत्येक याच्यावर कार्य करत आहे. आपल्याकडे जे काही सध्या उपस्थितीमध्ये आहे ते आपल्या विचारामुळे आहे किंवा आपल्या कर्मांमुळे आहे. तुम्हाला एक मोस्टलीच सांगते की 80% भाग आपल्या आयुष्याचा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे आणि 20% भाग हा आपल्या कर्माचा आहे. म्हणजेच आपल्या आयुष्यात 80% आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनने अट्रॅक्ट करू शकतो आणि 20% जे काही कर्म आहे त्याला आपण जर पास्ट कर्माला रिलीज कराल तर 100% हे लॉ आपल्यासाठी युनिव्हर्सल लॉ काम करत असतं. म्हणून आपल्याला काही असेल कर्ज वगैरे तर तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन 100% जबाबदारी घेऊन तुम्ही रिलीज करू शकता, ओके. म्हणून तुम्ही जे लाईक्स अट्रॅक्ट लाईक म्हणजे तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे तीच फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे मॅच करते. म्हणून आपल्याला जे पाहिजे आहे त्यावर फोकस करायचा आहे. ते हर एक वस्तू तुमच्याजवळ आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे तुमच्याजवळ पोहोचलं आहे, कारण कुठे ना कुठे तुम्ही त्याच्या बाबतीत विचार केला आहात आणि तुम्ही जसा पण विचार केले आहात त्याच्या हिशोबाने त्याच फ्रिक्वेन्सीची गोष्ट तुमच्याकडे आता प्रेझेंटमध्ये आहे. मी सुरुवातीला सांगितलं की 3.5 तुमची फ्रिक्वेन्सी आहे, तर 3.5ला जी फ्रिक्वेन्सी मॅच करते ती गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट करते, बरोबर. आणि हे फक्त प्रेझेंटची गोष्ट नाही आहे. तुम्ही आत्ता पण जे काही विचार करत आहात त्यांनी तुमचं फ्युचर क्रिएट करत आहात. तुम्हाला फ्युचरमध्ये तीच गोष्ट मिळेल ज्या गोष्टीबद्दल तुम्ही आत्ता विचार करत आहात. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह विचार करत असाल तर ते तुमच्याजवळ फ्युचर म्हणजे भविष्यकाळात राहील तुमच्याजवळ. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर तुमच्याकडे नाही राहणार. म्हणून तुमची जी पण विश आहे जे तुम्ही मॅनिफेस्ट करू इच्छिता आणि त्याबद्दल तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर सर्वात प्रथम आपल्या विचाराला बदलवा, कारण तुम्ही तुमच्या विशबद्दल जे पण विचार करत आहात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, जर पॉझिटिव्ह विचार करत असाल तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर तुम्हाला निगेटिव्ह रिझल्टच मिळणार आहेत. तुमच्या निगेटिव्ह विचाराला पॉझिटिव्हिटीमध्ये बदलण्याचा बेस्ट तरीका म्हणजेच कोणता, तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मेन पाया आहे मेडिटेशन. तर आपल्या निगेटिव्ह विचाराला पॉझिटिव्हिटी बदलण्याचा बेस्ट तरीका आहे मेडिटेशन. मेडिटेशन आपल्या माइंडला शांत करते आणि आपल्या विचाराला कंट्रोल करण्यासाठी मदत करते. म्हणून तुम्हाला मेडिटेशन लाईफचा एक पार्ट बनवून घ्यायचा आहे. जसं रोज तुम्ही जेवण करता त्याच पद्धतीने रोज आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत हे मेडिटेशन लाईफचा पार्ट बनवायचा आहे. अर्ली मॉर्निंग आणि बिफोर स्लीप, झोपण्यापूर्वी आणि सकाळी लगेच उठल्यानंतर. त्यामुळे ब्रेन अल्फा स्टेटमध्ये असते आणि इन धिस फ्रिक्वेन्सी इन रिलॅक्स, म्हणजेच जेव्हा आपलं ब्रेन अल्फा स्टेटमध्ये असते तेव्हा आपली फ्रिक्वेन्सी ही रिलॅक्स असते. त्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी रिलॅक्स होते, त्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी होते आणि पॉझिटिव्हच तुम्ही अट्रॅक्ट करता आणि पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होते इझिली. ह्या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन
काम करते. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या लाईफमध्ये जे पण अट्रॅक्ट करायचं असेल तर आपल्याला 4ही एरियावर काम करायचं आहे. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, ह्या 4 एरियावरच अफर्मेशन घेऊन बिफोर स्लीप हॅपी मोमेंटमध्ये तुम्ही म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे. एन्जॉय करत पॉझिटिव्ह वेमध्ये, तेव्हा आपली लाईफ हर एक क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होते. कारण 4ही एरिया सक्सेसफुल असणे खूप गरजेचं आहे. आपलं एक जरी एरिया डामाडोल असलं तर त्याला एक एक एरिया कनेक्टेड राहतात आणि एक जरी एरिया आपण पकडून बसलं तर 3 एरिया आपले तसेही लो व्हायब्रेशनमध्ये जातात. म्हणून आपल्याला 4ही एरियावर कार्य करायचं आहे. म्हणून 4ही एरियावर आपल्याला रिलेशनशिप, करिअर, मनी आणि हेल्थवर अफर्मेशन करून ऐकायचं आहे किंवा आपण म्हणायचं आहे. म्हणून बिफोर स्लीप अफर्मेशन करा. आणि कारण 4ही एरिया सक्सेसफुल असणे खूप गरजेचं आहे. म्हणून बिफोर स्लीप अफर्मेशन अँड मेडिटेशन करत चला. तेव्हा तुम्ही हर एक वेळेस म्हणजे हरपल खुश राहाल, सक्सेसफुल राहाल आणि अबंडन्स लाईफ तुमची होईल. ह्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन कार्य करत आहे. लाईफचा पार्ट हा हॅपीनेस बनवा आणि लाईफमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात खुश राहा, हॅपी राहा. ऑल हॅपीनेस तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार. जेव्हा तुम्ही हॅपी राहाल तर तुम्हाला कुठून ना कुठून, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने खुशी अट्रॅक्ट होणार. लाईक्स अट्रॅक्ट लाईक. हॅपी राहाल तर हॅपीनेस अट्रॅक्ट होईल. ह्या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन कार्य करत आहे. तर हॅपी राहाल तर ऑल हॅपीनेस वाल्याच गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार. तर ह्या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत आपल्या आयुष्यामध्ये असा काम करत आहे. ओके. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू.